नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रतीक मँगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला ब्लॉग आहे तो कंटिन्यूमध्ये आहे. म्हणजे आपण काल मम्मी पप्पांचे 25th ॲनिव्हर्सरी निमित्त हळद आणि मेहंदीचं फंक्शन केला होता. तर आज आहे त्यांचं आपण मेन म्हणजे आज आहे त्यांची 25th ॲनिव्हर्सरी आणि त्यानिमित्त आपण त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावून देणार आहे. आणि मी आता उभा आहे ज्या हॉलमध्ये तो फंक्शन आपण ठेवलेला आहे. हा असा हॉल आहे आपला आणि आतमध्ये आपण जातो आहे कारण की आपलं काम थोडं बाकी आहे. बाकीचं सगळं करून झाल्याने ब्लॉग चालू केला आहे. थोडंसं आपल्याला आता मॅनेजमेंट थोडंसं करायचं आहे. तर हा आपण आता व्हाईट कपडा घेतला आहे. तिकडे हे बघा, इथे असा हा आपला हॉल आहे. आणि इकडे आपले 2 मित्र आहेत, ते आपल्याला हेल्प करतात कारण की आपण जो प्रोजेक्टर आणला आहे ना त्यासाठी आपल्याला कपड्याचा जुगाड होत नव्हता. तर आपला भाऊ काहीतरी जुगाड लावतो आहे. ह्याच्यात एक माणूस कमी आहे. कोण कमी आहे रे? जीनू तंबी. तो जीनू भाई, हम लोग एंजॉय कर रहे हैं यहाँ पे. तू उधर काम कर और बाद में आ जा. शाम को तू आने वाला है शायद से, पता नहीं. तो देखते हैं कैसा होता है. ए आपला जुगाड सक्सेस होईल काय? हा सर, अजून काय देऊ तुम्हाला? हा घ्या कपडा सर. हा आपण असा कपडा घेतलेला आहे आणि इथे आपण थोडं जुगाड करतोय कारण की आपला स्टँड भेटत नाही आपल्याला. तर काय नाही, जुगाड एक आपला सक्सेस होईलच. ठीक आहे. तर बघूया तर पुढे आपल्याला कसं होते कारण की आपल्याला खूप काम बाकी आहे आणि चेंज करायचं आहे. तर आता थोड्या वेळात आपला फंक्शन म्हणजे अर्धा एक तास आपलं फंक्शन चालू होईल. तर ब्लॉग हा पण कंटिन्यूमध्ये बघा आणि मम्मी पप्पांसाठी आम्ही काय काय स्पेशल गोष्टी ठेवल्या आहेत ना तेही बघा. तर भेटूया आपण थोड्या वेळात. सो तर मित्रांनो, आपला प्रोजेक्टरची स्क्रीन आपली रेडी झाली. आपल्या भावाने करून दिली. थँक्यू भाई. थँक्यू भावा. एवढं करतोच. फोटोग्राफी पण आज करणार आहे. फोटो आपल्या ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला हे सगळे फोटो तुम्हाला बघायला भेटतील. आणि आपला झिंगूर तर आहेच सोबत त्याच्या. आणि एक झिंगूर कमी आहे, तो येतोय सध्या. तो कामात आहे सध्या. म्हणजे ह्याला सुट्टी आहे पण त्याला नाही आहे, पण तो येईल कामात आणि झुमात आहे. बाई जोरात पैसे कमवतोय. तर आता आपण घरी जाऊया, परत चेंज करून लागलीच येऊया कारण की नंतर आपल्याला वेळ नाही भेटणार आहे आणि आपल्याला आपला पूर्ण कार्यक्रम चालू करायचा आहे. आणि आपण बँजोही मागवला आहे, पण कोणता बँजो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. किंवा आत्ता तुम्ही स्टॉप करून कॉमेंट्समध्ये एकदा गेस करून बघा कुठला आपण बँजो मागवला आहे. सो आता आपलं प्रोजेक्टरचं काम झालं होतं आणि तेवढ्यातच आलेली आहे आपला बँजो. म्हणजे आपण आता बोलवलेलं आहे JB. तर आपले MK भाई आहे तिथे आलेले आहेत आणि साहिल दादा तर आहेच आहे. आपले JB सेना आता थोड्या वेळात येईल आणि आता त्यांचं सेटअप करतील. आणि आतमध्ये आपण आता करतो आहे बलूनचं सेटअप. म्हणजे आपण तिथे 25th ॲनिव्हर्सरी असं 25th ॲनिव्हर्सरी बलूनचं आपण सेटअप एक थोडासा करतो आहे. तर त्याची पण एक तयारी चालू केली आहे. म्हणजे काय, आता आपल्याला प्रोग्राम आपला चालू करायचा आहे आणि त्याच्या आधी पूर्ण आपल्याला सेटअप करून ठेवायचं आहे जसं आपण प्रोजेक्टरचा केला तसा. तर इथे आहे नेहाताई वगैरे सगळे आहेत आणि ते बलून सेटअप चालू केलं आहे आपण इथे. तर हा पूर्ण झाल्यावरती इथे असं कसं सजवतील ना ते आपण बघूया. तर आता किती वेळ लागेल आपल्याला बलून सेटअप करायला? तर अर्ध्या तासात आपला पूर्ण सेटअप रेडी होईल. मग आपण लाईट्स वगैरे लावू, मग एक पूर्ण हॉलची एक शूट घेऊ म्हणजे कसा हॉल आहे हा. तर ते झाल्यानंतर मग आपला पूर्ण प्रोग्रामला आपण सुरुवात करणार आहे. तर भेटूया आपण थोड्या वेळातच. तर आपला सँडी बाई पण आलेला आहे इकडे. काय बोलतो बाई? माझ गाजवणार ना? मस्त भाई, आपला घरचं फंक्शन आहे, मग गाजवायला तर लागेलच. आणि अजय पण येतोय. अजय पण येतोय काय? पण सिम 2 अजय अजून आलेला नाही, तो गेलाय बाहेर फिरायला. मालवणला जाणार होता. हां, सिम 1 येतोय पण लेट येतोय. येईल ना. आपल्याला किती वाजेपर्यंत फंक्शन आपला? आपलं 10 वाजेपर्यंत आहे भाई. आपण 11 पर्यंत पण वाजवू. नक्की आपल्या घरचं आहे ना. मग आपला सेटअप कधीपर्यंत रेडी करताय? काय 10-15 मिनिट. थोड्या वेळात सेटअप रेडी करतील आणि आपलं फंक्शन आपण चालू करू थोड्या वेळात. वैभव रोकडे, प्रणव माईंगडे सगळे तयार होऊन आलेत. मला तर तयारी करायचा टाइम कधी देणार तुम्ही लोक? आम्ही कामं करतोय. आपण कुठे गेलो दादा आता? डीमार्ट. म्हणजे मी कामं नाही करत आहे. करतो ना आम्ही. बोलतो हे आतमध्ये बघ, येऊन बघ जरा. ये आते तू करायला. हा आते मग बघ, तू आतमध्ये येऊन बघ. हे बघ, मी अजून ट्रॅकवर आहे. मी कसा आहे ट्रॅकवर आहे. तुम्ही सजून फिरताय. काय तोंड, काय कामं करताय? कालपासून तर झोपताय नुसते. ठीक आहे भाई. हां ठीक आहे भाई, म्हणजे मी व्हिडिओ काढले ना असं म्हणायचं. मग काहीच काम नाही केलंय तू.
आत्ताचा सिनेमॅटिक तुला करायचं आहे इकडचा. हळदीचा कोणी गेला? मी असं मी का बोलू भाई, तूच केलास. हे बघ आपला तर बलून असं रेडी होतोय इकडे. हा जुगाड, इंडियन जुगाड आहे आपला. कशासाठी? प्रोजेक्टर भाई हेच करवतोय आल्यापासून मी. कसं आहे लावून बघू. झाला चेक केला. आवडला. हे पण मस्त कॉम्प्लिमेंट मध्ये. आपली JB सेना पण आले. सो सगळे वरती तयार झालेत. मेन थिंग वाटत तर नाही ह्या, कारण की बायकांचा लवकर होत नाही. ह्या इव्हेंटची शान तिकडे आहेत. हो तिकडे आहेत. तर आता आपण हॉलवरून घरी आलो आहे आणि आता मी चेंज करतोय. आणि तुम्हाला बोललो होतो की आपल्याला कार्यक्रम चालू करायचा आहे. आणि 4:30 झाले, म्हणजे 4:45 झालेत आणि मम्मीच अजून तयारी नाही झालेली. मी 4:45 वाजता आपल्याला हॉलमध्ये चालू करायचं होतं. अनिकेत दादा आलाय मेकअप करायला आणि दादाची आज एक लावणी कन्फर्म आहे. दादा फिक्स आहे. हा बस. मावशी तू कधी रेडी होणार आहेस? लवकर हो. पुन्हा भेटूया परत थोड्या वेळाने भेटूया. पप्पा पण चेंज व्हायचे बाकी आहेत. कधी होत आहे? लवकर व्हा. ही बघा सगळ्यात लांब नवऱ्यांच्या कलवऱ्या तयार झाल्या. हा छोट्या कलर आता त्यांचं आहे. आणि मोठी कधी? आता होणार. लवकर कर ना. त्याच्यात आपण आता भेटूया थोड्या वेळात. आणि मम्मीचं थोडं दादाला सांगतो लवकर करायला, म्हणजे आपलं फंक्शन लवकर चालू. काय बोल दादा? थोडी साडीत नेसवायची. ओके. काय कर तू काय ते बोल. काय बोलू? माझा ब्लॉग कुठे मला ते समजेल. माझा ब्लॉग कुठे आहे? माझा ब्लॉग तुला घे. झालं बरं. सुगंध शॉर्टला पण तुम्ही फॉलो करा. त्याच्यावरती तुम्हाला आहे ना सिनेमॅटिक मध्ये ब्लॉग तिथे भेटेल बघायला. म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू आपला आहे आणि सुगंध शॉर्ट मध्ये वेगळ्या प्रकारे तुम्हाला ब्लॉग दाखवणार. तर तिकडे जाऊन पण तो ब्लॉग नक्की पहा. थोडंसं हे लावू. अजून आईचं बाकी. आई तू झालीस काय? माझं झाले तयारी. आता हे माझ्या पिल्लांसाठी खाऊ करते. ब्रुनो आणि हेमी साठी. अरे मामी पण आले नाही. तर बाबा पण आलेत. तर बाबा तुम्ही काल थोडं आपलं मिस केलं फंक्शन. तर आता तुम्हाला कसं वाटतंय की परत 25 वर्षानंतर तुमच्या भाचीचं लग्न बघताना? काही आनंद वाटतो आणि मागचे पुन्हा दिवस आठवत आहेत. मग तो तुम्ही मला बोलले होते सेम शर्ट घालणार, तो आणलाय की घालून आलाय? घातलेलाच आहे, फक्त कलर उडालेला आहे. आज एन्जॉय करणार परत? हो एन्जॉय. तर मित्रांनो आता मी रेडी वगैरे प्रॉपर झालेलो आहे आणि आपलं बँजो पण पूर्ण सेटअप झाला आहे. इथे आपलं पूर्ण डेकोरेशन पण कम्प्लीट झालं आहे. आता फक्त राहिलेले आहेत ते नवरा नवरीचं हॉलवर येण्याचं बाकी आहे, कारण की तिकडे अजूनही त्यांचं मेकअप आणि चालू आहे. यांना टाईम देऊन पण एवढा म्हणजे लेट करतात. कसं होणार? दुसऱ्यांदा लग्न करतात दुसऱ्यांदा तरी पण. तर मामा पहिल्या लग्नात तू होता तेव्हा पण असं लेट केलं होतं काय? नाही टाइमच होता. मग आता का लेट करतायत? आता मालिक नाही. आणि तुझं काय? हार अरे हार घेऊन यायला सांग. हार वरती जे फुल आणि हार ठेवले कसं काय विसरू शकतोस? तर आता पण आपले पाहुणे पण यायला चालू झालेत आणि बर्दींचं पण इकडं पूर्ण त्यांचं पूजेच्या विधीचं पण सुरुवात झालेली आहे. तर फक्त मम्मी पप्पा आले की आपलं पूर्ण कार्यक्रम आपण चालू करू. तर मित्रांनो आत्ता आपला नवरदेव आणि आपली नवरी मुलगी आलेली आहे आणि खूप टाईम नंतर आले. तर फोटो सेशन चालू आहे. मामा पण आहेत, मामी पण आहेत. मग असू दे की काय होते त्याच्यात. हा आणि कलोरी पण आहेत तिकडे. तर फोटो सेशन झालेलं आहे इकडे. आता दोघांनी असं फिरा. तर काय मुवमेंट आहे? 25 वर्षाची शिक्षा अजून संपलेली नाही. 1999 चा दिवस आठवतोय. आणि तुला? मला तर असं म्हणजे वाटलं होतं की माझी मुलं 25 वर्षानंतर माझ्याकडचं म्हणजे हे जे लग्नाचं जे आपण तुम्ही सोहळा ठेवलाय, काल हळदी झाली, मेहंदी झाली, एकदम म्हणजे पहिले दिवस आठवले. त्यावेळेला तुम्ही कोणी नव्हतात त्या आनंदामध्ये. आणि आता बरीच नवीन चेहरे आपल्या आनंदात सामील झालेत 25 वर्षानंतर. त्याचा एक आनंद आहे.
आणि वाटलं नव्हतं की अशा प्रकारे हा एवढा मोठा कार्यक्रम आपण करू. तर आता तुम्हाला फक्त याने 5 मिनटं थांबायचं आहे आणि तुमची आपण एंट्री करूया पहिलीवाली, मग नंतर आपण सेकंड एंट्री करू. तर पहिल्या एंट्रीसाठी थोडं तुम्हाला अजून थांबायला लागेल, कारण की आपला टायमिंग निघून तू तुझ्या तयारीमध्ये आपल्याला थोडा वेळ गेला. मी नक्कीच थांबणार, कारण तू एवढी मेहनत केली आहेस, तर आम्हाला काय 5 का 10 मिनिटं पण आम्ही आरामात थांबू. मग 5 मिनटं थांबा, आपण तयारी सुरू करू. तर आपण परत आत जाऊया आणि बघू तयारी काय झाली आहे आणि ते करून यांची आपण एंट्री करूया. तर चला जाऊया आपण आता आतमध्ये. रेडी रेडी रेडी. तर चला आपण आता आत बाहेरून त्यांना घेऊन येऊया. हे दरवाजा चुकला आपला. तर अजून फोटो सेशन संपला नाही. बघा किती फोटो काढतात, किती अल्बम भरेल. आहे आम्ही ऑल सेट आहे, एंट्रीला तयार राहा. बाकीची आपली मंडळी आतमध्ये स्वागत करतील. तर आता आपण थोड्या वेळात एंट्री करूया. तर मावशी आणि आई आणि मामी म्हणजे सगळे आता आलेले आहेत आणि आता आपण करतोय आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. तर चला.
बघा आता एंट्री झाली, वरात आपली मंडपमध्ये आणून झाली आणि बघा योगायोग कसा असतो, नाचता नाचता लेट झाले लोक पण येतात. तर आपले NMJ फॅमिलीचे पूर्ण मेंबर आपले वरात चालू असताना झाले आणि आता आपण विधी चालू करतोय. म्हणजे आपल्या थोडक्यात निपटवायचं सगळं लवकरात लवकर. नंतर आपल्याला मेन एंट्री पण करायची आहे, रिसेप्शन करायचं आहे आणि खूप नाचायचं आहे कारण की JB आपलीच आहे. तर त्यांनी आता खूप भारी गाजवलं आहे, त्याचा पण नंतर पण आपण गाजवणारच आहेत ते. तर वैभव रोकडे काय बोलतो? आज मजा येणार आहे, मजा येणार आहे करायची आहे, मजेसाठी आणि ब्लॉग पूर्ण बघायला. अरे ब्लॉग पूर्ण बघत विदाउट स्किप उपयोग नाही ना, विदाउट स्किप. तर चला आता आपण विधी चालू करूया आणि पुढचा आपला कार्यक्रम कंटिन्यू ठेवूया. या इथे भांडण चालवलंय व्हिडिओ मध्ये जबरदस्ती हा, घुसण्याचा जबरदस्ती प्रयत्न. हे मुलीकडचे व्हिडिओ मध्ये जबरदस्ती घुसायचा प्रयत्न करतात. हा हे नसतो. कुठे आहे मुलगी, कुठे आहे तुमची? तर आपला जो अंतरपाठाचा कार्यक्रम चालू होतो म्हणजे मेन अक्षरात चालू होत आहेत. ते नंतर नाव माहेर माझा हौशी, सासर माझं मौजी. किरण रावांचं नाव घेते सुगंधा भाऊजींच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी. तुम्ही राहिले
हे नाही परत नाही आता एकदा नाशिकच्या सीमेवर बांधा चिरेबंदी घाट आणि राजेशरावांचं नाव घेऊन बांधे शेल्याची घाट. आणि सोडून द्या. तर आता आपण 25 दिव्यांनी औक्षण करणार आहे, कारण की हे आहे 25वे वर्ष. बरोबर बरोबर मावशी. तर चलो. काय फील आहे? पप्पांनी गिफ्ट घेतलं तुझ्या. एवढा दरवाजा. मग आता पुढे तुला माहिती, मला नाही माहिती. करायचं तर खूप आहे. मग करा. झालं भटजी व झालं बाकी आहे. ओ हे काय आहे? आता मगाशी गाठ बांधली होती, आता दुसऱ्या मम्मी आल्यात गाठ खोलायला. नाव घे. नाव घे. हां. जोरात घ्यायचंय. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून सचिनरावांचं नाव घेते सर्वांसमोर.
माझ्यासाठी एवढा वेळ काढणार त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे आणि तुमचं स्वागत आहे. आणि ही जी एव्ही होती आम्हाला नव्हतं माहिती की त्यांनी काय करतो, पण तो खूप दिवस प्रयत्न करत होता प्रतीक आणि खूप मेहनत केली आहे त्यांनी. हा आजचा दिवस साजरा करण्यासाठी आम्हाला आनंद देण्यासाठी आणि मला खूप आनंद होतो की खूप छान त्यांनी केलं. आणि 25 वर्ष तर बघायला गेलं तर सगळ्यांचे 25 वर्ष कुठे ना कुठे म्हणजे कसं ना आराखडा असतो आपला जो वरती खाली होतच असतो तोही झाला. पण त्यातूनही माझे जे मिस्टर आहेत त्यांनी नेहमीच सपोर्ट आणि कितीतरी बात तर सगळ्यांकडे होतातच, ते करून तेवढं प्रेम आणि मेन म्हणजे विश्वास त्यांनी खूप केला. आणि माझे सासू सासरे तसेच आहेत. मला माझ्या 25 वर्षाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता वेळात वेळ काढून आल्याबद्दल सगळ्यांचे मी सध्याशी आभारी आहे. आणि या पाठचा सगळा जो कार्यक्रमाचं आयोजन आणि जो काही मेहनत आहे ती माझ्या मुलाची आहे. खूप खूप सगळ्यांचे आभार. नव्हतं की काय करणार आहे, पण जे फोटोग्राफी जे बघेल मी काही फोटो मी पण काढले होते सुरुवातीचे. आणि माझा जो एक गुण आहे चांगला फोटो काढायचा तो प्रतीक मी घेतलेला आहे, त्यामुळे काय माझ्यासाठी. आणि पहिल्या घरात कायमचा अंतर आहे प्रतीक आहे, तिथे खूप चांगलं त्याच्यामध्ये चाललं आहे. खूप छान ते व्हिडिओ बनवतो, फोटो काढतो आणि त्याचे अँगल वगैरे खूप चांगले होते. त्याबद्दल मी प्रतीकचे आभार मानतो. आणि प्रतीकला सुद्धा होतं की प्रतीक सुद्धा बोल. सर्वप्रथम जी आता आपण क्लिप बघितली त्याचं पूर्ण क्रेडिट असं यतीनला, कारण की ती क्लिप मला काय नव्हतं बनवायला, पण यतीनला बोललो आणि त्याने आज रात्री बनवून दिली. तर खूप थँक्यू. काय बोलतो भाऊ, आपल्या भावांनी तर मचवली. तुम्ही बघितलं सगळ्यांनी की JB गँगने पूर्ण आपल्या ॲनिव्हर्सरी फंक्शन मचवलं आहे. गँग आपली एक 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 सगळे मेंबर. आज हा पण JB गँगचा मेंबर आहे. पप्पा या थांब, तुला सांगतो. हा साहिल आणि हा एक दादा, हे दोन मेन आहेत आणि सगळेच आपले मेन आहेत. हे आपले सगळे मित्र परिवार, आपला बँजोचा पूर्ण ही गँग, ज्यांचे मी तू बोलतो ना व्हिडिओ रविदादा नाही आलाय, ते व्हिडिओ कॉल करायला सांगितलं, ते आपण करूया थोड्या वेळ त्यांना. आणि कुठे गेले हा बघ.
हा सँडी मोरे हा खूप मजा आली भाई गाजवला. खूप मजा आली. धन्यवाद आणि खूप तुमचे थँक्यू की तुम्ही खूप असं वेळ काढलात आणि अगदी मैत्री खातर तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहे. तर मित्रांनो आपल्या यतीनने जी तुम्ही क्लिप बघितली ना ती क्लिप ह्याने बनवली होती. आणि मम्मी तुला कशी वाटली ती क्लिप? खूप छान खूप बनवलेली आणि खूप भावूक झालो आणि ती बघून आमचा आनंद असतो. खूप इमोशनल होती आणि टचिंग असं माझं आवडतं गाणं होतं मेन म्हणजे मला खूप छान आवडतं. मी दरवर्षी पण त्याच्यावरती व्हिडिओ बनवते म्हणजे फोटो टाकते मी त्याच्यावर. माझं खूप असं फेवरेट गाणं आहे. त्यामध्ये अजून किती झालं. आपला आता पूर्ण फंक्शन झालेलं आहे आणि वेळ आले मेन गोष्टीची तुमची जेवायची. तर चला जेवायला जाऊया. म्हणजे भावाचं बोलणं बरोबर आहे. आम्ही लग्नाला थोडी आलेलो, आम्ही तर जेवायला आलोय. आता जेवायला जाऊया. जेवण इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो आपलं पूर्ण कार्यक्रम संपला आहे आणि एक गोष्ट आज फर्स्ट टाईम झाले. तर ती काय आहे तर आपण फर्स्ट टाईम JB सेनेला आहे ना टाटा करतोय. कारण की नेहमी पण आपण शूटला जातो ना तेव्हा त्यांच्या आधी आम्ही टाटा करून त्यांना निघतो. त्याला पहिल्यांदा आपण त्यांना टाटा करूया. तर थँक्यू बाई टाटा. MK बाय बाय बाय. थँक्यू मचवला वेलकम. इकडे आपण टेम्पोला पण टाटा करूया. बाय 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 सगळ्यांना बाय बाय. तुला पण बाय बाय. टेम्पोला टाटा बोलला ना आम्हाला नाही. अरे टेम्पोला टाटा तुला नाही आहे ते. आणि टाटा. तुला काय बाय करायचं? तू इथे दहिसरला राहतो. इकडेच आहे. इथेच आहे 5 मिनिटाच्या अंतरावर. तू कुठे जातो? थांब जरा अजून. आहे सोबत ना रोहित आहे ना. थांब तू जरा अजून. हा चल बाय बाय. अच्छा चल येऊ दे. भेटूया पुढच्या अॅनिव्हर्सरीला. याच्यापेक्षा जबरदस्त धमाका करूया. 50वी. तर मित्रांनो आपला 25th ॲनिव्हर्सरीचा पूर्णपणे फंक्शन आणि एन्जॉयमेंट संपलेली आहे. आणि मी आणि माझ्या सर्व भावांनी सगळ्यांनी मावशींनी मामांनी आम्ही ट्राय केलं की 25 वर्षापूर्वी जसं लग्न झालं होतं ना त्याच्या थोडंसं बेटर म्हणजे एन्जॉयबल करायचा आम्ही प्रयत्न केला होता. आणि तो कसं झालं आहे ते तुम्ही पाहिलंच आहे. आणि आपण आता मम्मीला आणि पसारा इग्नोर करा. पसारा मी आता घरी आलो आहे सगळं संपलं तर पसारा वगैरे वाइंड अप पण करायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी जॉबला पण जायचं. तर आता आपण मम्मीला विचारूया की तिला फायनली हा पूर्ण 2 दिवसाचं फंक्शन कसं वाटलं. आणि आपल्या व्हिडिओला पण थोड्या वेळाने एंड करूया. तर पहिल्यांदा जाऊया मम्मी आणि पप्पांकडे. तर पूर्णपणे फंक्शन कसं झालं? खूप छान झालं. तुम्ही केलेल्या मेहनत आम्ही जे आमच्या अपेक्षित होतं आम्हाला आमची मुलं काहीतरी अशी म्हणजे वेगळं करू शकतात याचा आम्हाला पूर्णपणे यावेळेला खात्री झाली. आणि असंच तुमच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी सदैव आशीर्वाद देऊन तुम्हाला तसंच जे काय कुठलंही काम करणार त्यासाठी आम्ही सपोर्ट करणार. आणि तुम्ही केले त्याच्याबद्दल तुमचे चांगले कौतुकच आहे. आणि असंच यापुढे तुम्ही एकत्र राहून आपल्या फॅमिलीसाठी असंच काम करावं अशीच आम्ही एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यात मोठं गिफ्ट जे असतं ना मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी त्यांच्या आनंदासाठी काहीतरी करणं. आणि ते तुम्ही दोघांनी केलं. काल ज्या प्रकारे प्रणवने एवढे हळदीचं जेवण वाढणं अरेंज केलं. आईने जेवण बनवलं. परत तेवढ्या लोकांना वाढणं भांडी घासणं लादी पुसणं साफसफाई करणे तू अरेंज करणं व्हिडिओची अरेंजमेंट करणे बाहेरच्या हॉलचं काय करायचं तुला कसं प्रकारे तुला प्रेझेंट करायचं आहे हे सगळी तुझी मेहनत तुझ्या मित्रांनी जी पण तुला केलेली मदत आपले तुझे भावंड जी होती आपला मावस भाऊ होते तुझे किंवा मावशी होती आपली अर्चू म्हणजे माझा फॅमिली फ्रेंड सर्कल जो होता माझा NMJ ग्रुप होता
त्यातले तुझ्या ज्या मावशी होते त्यांनी पण तुला जे सपोर्ट केला आणि कसं म्हणजे म्हणतात ना कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यामध्ये मागे खूप जणांचे हात असतात, तसे त्या प्रकारे खूप जणांचे हात या कामाला आपल्याला लागले आणि त्यांच्या शुभेच्छांद्वारे मला वाटतं ते लागले आणि म्हणूनच आज जे पण लोक आली होती ती एवढी खुश झाली होती की असे बोलतात की खूपच छान प्रकारे हा कार्यक्रम झाला आणि खूपच काहीतरी वेगळं असं वाटतंय त्यांना अपेक्षा नव्हती की असं काहीतरी कार्यक्रम असेल म्हणून त्यांना म्हटलं की ओके जस्ट यायचंय 25वा केक कापायचा आहे, जेवायचं आणि जायचंय, पण असं काहीतरी वेगळं त्यांना पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मुलांचं पण कौतुक केलं आणि त्यामध्ये मी अजून भारावून गेले आणि मला खूप आनंद वाटला की माझी मुलं कोणत्याही क्षेत्रात गेली तरी आपलं प्रावीण्य जे आहे ते दाखवतात, त्याचा मला खूप आनंद आहे. हां, आता माझा ब्लॉग कुठपर्यंत कसं प्रतीक करणार आहे तर तो जाणे, कारण माझ्याकडे आज दिवसभर फोनच नाही आहे म्हणून तो आपण काहीतरी करू. आपण सुगंधा थॉट्सवरती पण आपण काही ना काहीतरी व्हिडिओ टाकू आणि हे तुम्ही जे ऐकलं ना तर आमच्यासारख्या मुलांना ना हे बस एवढे खुश झाले ना, मम्मी पप्पा खुश झाले की ते सबस्क्रायबर जरी नाही आवडले ना तरी चालेल, आज चॅनल मॉनिटाईज नाही झाला तरी चालेल, पण हे पाहिजे आम्ही इथेच मॉनिटाईज झालो. तर स्पेशल थँक्स तर आपले NMG फॅमिली, आई बाबू परिवार, सगळेच आपले जेवढे पण फॅमिली मेंबर्स आले होते, फ्रेंड्स आले होते, क्रिएटिव्ह फॅमिली होती, सगळेच होते. आपल्या सगळ्यांचे थँक्यू की त्यांनी आपला इव्हेंट पार पाडायला सगळ्यांनी आपापली जी जागा होती ना ती पार पाडली. म्हणजे बारकी जागा होती, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी त्यांनी सगळं आपलं काम केलं, त्यामुळे हा फंक्शन गेला ना की माझ्यामुळे, प्रणवमुळे. ते प्रत्येकाला जी कामं वाटली होती किंवा त्यांच्या थ्रू काही सजेशन्स आले की कसं काय करावं, की व्हिडिओ बनवावी, की एंट्री काय करावी. स्पेशल थँक अर्चू काकीची की तिने हा फंक्शन आहे ना कदाचित 50-50 होता हा की आपण करू किंवा नको करू मध्ये, पण तिने थोडंसं उचलून धरले की आपण हे करूयाच, हा फंक्शन करतो. स्पेशल थँक टू अर्चू काकी आणि बाकीचे आपले फॅमिली मेंबर्स आहेत आणि JB फॅमिली, जोगेश्वरी बीट्सने तर गाजवून टाकलं आहे, माहोल बनवला होता पूर्ण. आणि प्रत्येक एंट्रीला आपण ज्या 2 एंट्री केल्या ना त्यांना मी फक्त 2 गाणी सांगितली होती, पण त्यांच्या ह्याच्यावरती ना त्यांनी खूप म्हणजे असं गाणी जी वाजवलीत ना म्हणजे मजा आली त्याच्यामध्ये आम्हाला पण नाचायला आणि गाजवलं पूर्ण फंक्शन. तर प्रत्येकाने आपापली बाजू प्रॉपरपणे पाळली होती. तर हा आपला 25th ॲनिव्हर्सरीचा फंक्शन तुम्हाला कसा वाटला ना कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पुढे आता आपण वेगवेगळे ब्लॉग घेऊन येणारच आहेत. ही तर आपली नवीन जर्नीची सुरुवात आहे. तर भेटत राहू अशा पुढे काहीतरी वेगळ्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि आता मम्मीला शेवटला काहीतरी बोलायचं तर बोल. सुगंधा थॉट चॅनलसाठी तुम्ही त्यावरती थोडासा व्हिडिओ जर आला तर पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा असेच राहू दे. तर सगळ्यांचे धन्यवाद तर आहेतच आणि आपण पुन्हा भेटूया असंच आनंद सोहळा साजरी करायला. तो सुगंधा थॉट तुम्हाला आता इथे दिसेल, हे चॅनल नेम आहे. इकडे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.